जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण सुंदर ते दान सुंदर ते दान उभे तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती द्रव मकर कुंडले तळपती द्रव दंडिका स्तूपामणी विराजिता दंडिका स्तूपामणी विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे दान आवडे निरांतर हे दान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 हॅलो तुका मनी माझेची सर्व सुख राम मनी माझेची सर्व सुख माझे सर्व सुख तुका माझे सर्व पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर सुख आवडे माझे सुख हर हर पितांबर आवड निरांतर ह्याची आवड निरांतर आवड निरांतर आवड निरांतर हे धान आवड निरांतर आवड निरा आवड निरांतर आवड आवड निरांतर आवड आवडे निरंतर आवडे निरांतर हे निदान तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर विठोपार कुमाय विठोपार कुमाय विठोपार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार राम कृष्ण हरी हा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतांची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल माधव बरवा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमादी विवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादी विवर हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो उभारिला तो उभारिला 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 जगी विरवी मात जगी विरवी मात जगी दानवी मात जगी दानवी जगी दानवी जगी दानवी माता देव बैसल सिंहासन देव बैसले सिंहासन देवा बैसल सिंहासन आल्या या जगापुरी धनी
चकापुरी धनी आलया चकापुरे धनी आलया चकापुरे धनी आलया चकापुरे धनी आलया चकापुरे धनी अनेकाचा कैवारी काचा कैवारी अनेकांचा कैवारी उगवी बहुतांचे तोडे उगवी बहुतांचे तोडे सिंहासने आल्या या चकापुरी धनी आल्या या चकापुरी धनी आलया चकापुरे आलया चका दोही काही चुका दोही ठाई चुका नाही पडू देत चुका नाही पडू देत चुका पडो दसा नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने आल्या या चकापुरी धनी आल्या या चकापुरी धनी हरी विढोबार कुमार 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 कुमाई कुमार कुमाई हरि जय कुमार कुमाई जय जय कुमार कुमाई जय जय कुमार कुमाई खबर 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 हॅलो हॅलो समोर चला हॅलो
जगी जानवेली मात जगे जानवेले मा देव बैसले सिंहासन देव बैसले सिंहासनी
स्वामी महाराज गोपाल कृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर हर महादेव उभारिला हात जगी मिरविली मात जाणविली जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी अनेका एकाच्या कैवारे उगवी अनेकाचे गोवे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी दोई ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार संतुदास तुका दयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तरी तो वाचस्पती से करे प्रबंध होडा आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करे ज्ञानपद्य जोडी थोरावी माते विठाला विठाला उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी कैवल्य सम्राज चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानवर यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना वैराग्याचा मूर्तिमंत अवतार समजला जातो असे देहुनिवासी जगप्रसिद्ध संत पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील पांडुरंग परमात्म्याचा अवतार किंवा देवाचा अवतार होतो आणि तो अवतार झाला तो कशाकरता झाला त्याचं प्रयोजनही सांगतात आणि ते प्रयोजन आणि अवतार झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो अवतार का झाला त्याचे प्रयोजन काय आहेत आम्ही हात वर करून गर्जना करून लोकांना सांगत आहोत आणि ही गर्जना करत आहोत सांगत असताना म्हणजे अवताराचं रहस्य प्रगट करत असताना ते अवतार का झाले हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडनं हा निरोप सांगत असताना कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही असा सरळ या अभंगाचा भाव आहे जसा आता वेळ मिळेल त्या फावल्या वेळेमध्ये या अभंगावरती मला चिंतन करायचं आहे परंतु चिंतन कला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी परिहार मी देत आहे कार्यक्रमाचं औचित्य निमित्त तुम्हा सर्वांना माहिती आहे कारण आपल्या श्रीकृष्णनगरमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सुंदर भव्य दिव्य असं मोठं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या मंदिराचा निर्माण सोहळा
त्या मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि विशेष म्हणजे त्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा म्हणजे हा त्रिवेणी योग या ठिकाणी आला. एक तर मंदिराचं निर्मिती, 2 कलशारोहण आणि 3 परमात्म्याच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आलेला आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये अवगाहन करण्याकरता, स्नान करण्याकरता, सुस्नात होण्याकरता, अहंतेचं तिळदान देण्याकरता आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता या सुंदर समागमामध्ये आपल्याला स्नान करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये आला. आणि त्या निमित्तानं काहीतरी ज्ञानचर्चा या ठिकाणी व्हावी म्हणून सुंदर आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या आयोजनाच्या प्रीत्यर्थ जो कीर्तनाकरता अभंग घेतलेला आहे हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील आहे. आणि या गाथ्यातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात की उभारीला हात, आम्ही हात उंच करून या लोकांना सांगत आहोत. काय? जगी मिरविली मात. मात या शब्दाचा अर्थ होतो गोष्ट. आम्ही हात वर करून जगाला एक गोष्ट सांगत आहोत. काय? परमात्मा अवताराला आला आणि येऊन काय केलं? देव बैसले सिंहासनी. परमात्मा सिंहासनावरती बसलेला आहे. कशा करता बसला? आल्या याचका. परमात्मा बसला खुर्चीवर म्हणजे काय टाइमपास म्हणून नाही बसला, केवळ मौज मजा करण्याकरता नाही बसला, तर त्याच्याकडे जे भक्त येतील त्यांची कोड म्हणजे त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्याकरता परमात्मा सिंहासनावरती बसलेला आहे. म्हणजे ज्याही मंदिरामध्ये परमात्मा सिंहासनावर बसलेला असतो तो का बसलेला असतो? कारण जे भक्त माझ्याकडे येतील त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता परमात्मा सिंहासनावरती बसलेला असतो. मग केवळ फक्त परमात्मा इच्छा पूर्ण करण्याकरता येतो मान्य आहे आम्हाला, पण कुणाकरता हा परमात्मा येतो? येतो एका करता, पण उपकार करतो अख्ख्या जगावरती. आता कसा एका करता येतो? अख्ख्या जगाला त्याचा उपयोग कसा होतो याचा विचार आपण चिंतनामध्ये करणार आहोत. पण तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात परमात्मा एका करता येतो आणि अनेकांचे कामं करून जातो, किंबहुना एका उद्देशाकरता येतो आणि अनेक उद्देश पूर्ण करून निघून जातो. परमात्म्याला विचारलं तुम्ही कशा करता जन्माला आलात, तर परमात्मा सांगत असतो मी दुष्टांचा संहार करण्याकरता आणि सज्जनाचं संरक्षण करण्याकरता आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्याकरता मी येतो. धर्माची स्थापना करणे, दुर्जनाचा नाश करणे आणि सज्जनांना सुख देणे याकरता मी येतो. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवताराचं प्रयोजन पाहिलं तर एवढे 3च प्रयोजन आपल्याला सापडत नाहीत. ज्ञानेश्वरीचा जर आपण अभ्यास केला तर ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराचे 13 रहस्य ज्ञानोबराय प्रगट करतात. गीतेचा अभ्यास केला तर 3 रहस्य सापडतात, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्याच्या नंतर 13 रहस्य सापडतात. म्हणून एका कारणाकरता परमात्मा येतो आणि अनेक काम करून निघून जातो. आणि हे परमात्म्याचं अवताराचं रहस्य प्रगट करण्याकरता बुद्धी लागते, चातुर्य लागतं, किंबहुना त्या परमात्म्याचं रहस्य समजण्याकरता बुद्धी शुद्ध लागत असते. म्हणून तर ज्ञानोबरायांनी वर्णन केलं ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. म्हणून त्या परमात्म्याचा अवताराचं रहस्य प्रगट करत असताना तो परमात्मा का जन्माला आला हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडनं कुठल्याच प्रकारची चुकी होणार नाही. म्हणजे परमात्मा का जन्माला आला तेही मी खरं सांगणार, तेही रहस्य प्रगट करणार, आणि आल्याच्या नंतर परमात्मा काय करतो तेही रहस्य मी प्रगट करणार, असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून झालेला आहे. आता उरलेल्या 1 तासामध्ये आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. पण चिंतन करण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर निर्माण झालं. एखाद्या आर्किटेक्टला जर आपण विचारलं, त्याला इंजिनियर म्हणतो आपण, ज्या इंजिनियरने ही मंदिराची निर्मिती केली असेल त्याला जर विचारलं तुम्ही हे मंदिर कसं बांधलं, तर तो सांगेल त्याला एवढं किलो स्टील लागलं, तेवढ्या विटा लागल्या, एवढं खडी लागली, एवढी सिमेंट लागली, आमकं लागलं, तमकं लागलं. तो अशा पद्धतीचं वर्णन करू शकतो मंदिराचं. त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याचा व्यास किती आहे, त्याची उंची किती आहे. सामान्य लोक मंदिराचं अशा पद्धतीने वर्णन करतात, पण साधू संतांनी मंदिराचं वर्णन मात्र वेगळ्या पद्धतीने केलं. जर तुम्ही संतांच्या साहित्याचा जर अभ्यास केला तर गाथ्यामध्ये किंवा संत साहित्यामध्ये आपल्याला 2 वेळा मंदिराची निर्मिती किंवा मंदिराचं वर्णन पाहायला मिळतं. एक बहिणाबाई महाराजांनी मंदिर निर्माण केलं आणि 2 ज्ञानोबारायांनी मंदिर निर्माण केलं. 2 मंदिरं निर्माण केलेली आहेत. बहिणाबाईंनी मंदिराची निर्मिती सांगत असताना हे मंदिर कसं आहे हे सांगत असताना जनाबाई असं नाही म्हणल्या या मंदिराचा पाया एवढा खोल घेतला, त्या मंदिराचा पाया भरत असताना अमके दगड वापरले, असं वर्णन नाही केलं. मग बहिणाबाई महाराजांना विचारलं तुम्ही जे मंदिर सांगत आहात त्या मंदिराचा पाया कोणी रवला? ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, देवालया देवालया ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला
निर्माण होण्याकरता खरं पाहायला गेलं तर कृपा लागत असते. केवळ फक्त धन एखाद्या व्यक्तीकडे असेल, तो जर मला मी मंदिर बांधतो तर बांधू शकत नाही. ज्यांचं कीर्तन होता डॉक्टर बाबा, त्यांच्या गावाकडे आम्ही कीर्तनाला जात असतो. ते राळेगण सिद्धी मार्गे जर तुम्ही जर गेलात कधी टाकळी ढोकेश्वरला, तर मधामध्ये कान्हूरच्या जवळ एका व्यक्तीने करोडो रुपयाचं मंदिर बांधायला सुरुवात केली. पैसा फार होता त्याच्याकडे, पण ते मंदिर बरंच म्हणजे 75% जवळपास ते मंदिर झालं. आणि ते मंदिर तेव्हापासून म्हणजे आज 20 वर्ष झाले ते मंदिर तसंच रखडलं. मला एवढं सांगायचं, एखादा व्यक्ती जर मला मिले धनवान आहे, मी मंदिर बांधेल, शक्य नाही. म्हणजे मंदिराची पूर्तती होण्याकरता संतांची, ईश्वराची, देवाची कृपा लागते. म्हणून बहिणाबाई महाराज या मंदिराची पूर्ती होत असताना म्हणतात, आमच्यावरती संतांची कृपा झाली तेव्हा कुठं मंदिर फळाला आलं. हे संत कृपा झाली इमारत फळाली. एखादा व्यक्ती मला माझ्याकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या बळावरती मी नक्षा निर्माण करून मंदिर निर्माण करतो, नाही होणार. एखादा म्हणला माझ्याकडे धन आहे म्हणून मी मंदिर निर्माण करतो, नाही होणार. एखादा व्यक्ती म्हणला माझ्या हाताकडे लय लोक कामाला आहेत, मी मंदिर निर्माण करतो, तरी नाही होणार. मंदिराची निर्मिती होण्याकरता संतांची कृपा लागत असते. आणि त्या संतांची कृपा तुमच्यावरती झाली म्हणून हे मंदिर निर्माण झालं. विठाला विठाला बहिणाबाई महाराजांनी हे जे मंदिर सांगितलं, हे मंदिर सांगत असताना बहिणाबाई महाराज म्हणतात, हे जे मंदिराचा जो पाया आहे तो पाया रवणारी ज्ञानोबाराय आहेत. आता हे मंदिर कोणतं जे बहिणाबाई महाराजांनी सांगितलं, याचा विचार करणं आपल्याला फार गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय हेच एकूण एक मंदिर आहे असं सांगतात. मग ज्ञानोबारायांनी पाया रचला म्हणजे याचा अर्थ काय? वारकरी संप्रदायाचा प्रारंभ हा ज्ञानोबारायांनी केला. जर तुम्ही अभ्यास केला असेल, चांगल्या लोकांची कीर्तन श्रवण केली असतील, चिंतन केलं असेल, तर जाणकार श्रोत्याला प्रश्न पडू शकतो, ज्ञानोबारायांनी हा वारकरी संप्रदाय सुरुवात केला, याच्यापूर्वी हा कोणता संप्रदाय होता? तर ज्ञानोबारायांच्या पूर्वी या संप्रदायाला नाथ संप्रदाय असं म्हणत होते. नाथ परंपरा, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. जगात जेवढी ज्ञान आहेत, सगळी ज्ञान कोणत्याही क्षेत्रातल्या असू द्या, या सगळ्या ज्ञानाची उत्पत्ती ही भगवान शंकरापासून झालेली आहे. मग ते वादनाचं ज्ञान असेल, गायनाचं ज्ञान असेल, व्याकरणाचं ज्ञान असेल, शास्त्राचं ज्ञान असेल, तुम्हाला जेवढे ज्ञान माहिती ते सगळी ज्ञान घ्या तुम्ही. या सगळ्या ज्ञानाचे जनक हे भगवान शंकर आहेत. म्हणून वर्णन कसं केलं? आदिनाथ गुरु, सगळ्यांचे गुरु जर कोणी असेल हे भगवान शंकर आहेत. हे भगवान शंकरांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे असणारं ज्ञान हे मच्छिंद्रनाथाला दिलं. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. ऐका बरं का, पहिल्यांदा हे ज्ञान कोणाकडे होतं? भगवान शंकराकडे. भगवान शंकराने हे ज्ञान कोणाला दिलं? पार्वती मातेला दिलं. पण केव्हा दिलं, कसं दिलं, त्याची फार मोठा इतिहास आहे. 1-2 मिनिटांमध्ये मी सांगून जातो, एकाग्र चित्ताने ऐका. कैलास पर्वतावरती एकदा सकाळ सकाळच्या प्रहारात पार्वती मातेने भगवान शंकराची पूजा केली. ती पार्वती माता म्हणजे पतिव्रता माऊली आहे. ती सेवा केली पुष्कळ वर्ष. भगवान शंकराने पाहिलं आणि अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि भगवान शंकराने विचार केला, काय ही पार्वती आहे, माझ्याकडनं राहायला घर आहे तरी मला सोडत नाही, ना माझ्याकडे राहायला धन आहे तरी मला सोडत नाही, बरं मी लय दिसाला धड आहे असंही काही नाही तरी मलाही सोडत नाही. म्हणजे माझ्याकडे धनही नाही, राहायला घरही नाही, शरीरही सौंदर्यही नाही, काहीच नाही, तरीही मला सोडायला तयार नाही. काय पतिव्रता माऊली आहे. म्हणून भगवान शंकराच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली आणि भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, पार्वती एवढी तू माझी सेवा केलीस, बोल तुला काय देऊ. कारण खरं जे धन असतं ते ज्ञान आहे आणि ज्ञान हे सेवेशिवाय प्राप्त होत नाही. ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हा दारवंटा. पार्वती मातेने सेवा केली होती. भगवान शंकर म्हणले, पार्वती अगं 1000 वर्ष मी तपश्चर्येमध्ये असतो आणि 1000 वर्ष तू माझ्या देहाचं संरक्षण करते, माझी सेवा करते, फार सेवा केली, बोल तुला काय देऊ. पार्वतीने सांगितलं, देवा मला दुसरं काही नको, पण तुम्ही 1000 वर्ष समाधीमध्ये गेल्याच्या नंतर समाधीत नेमकं करता काय ते मला सांगा. आणि माझं आयुष्य संपल्याच्या नंतर, या देहाचं आयुष्य संपल्यानंतर मरावं लागतं, पण तुम्ही मात्र मरत नाहीत, तुम्हाला देह सोडण्याची गरज नाही. असं तुमच्याकडे काय आहे की ज्यामुळे तुम्हाला मरावं लागत नाही, आणि असं माझ्याकडे काय नाही की ज्यामुळे मला मरावं लागतं. जे तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला मरावं लागत नाही ते मला द्या. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती माझ्याकडे ब्रह्मज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञान असणारा महात्मा त्याचा नाश होत नाही. नैनम छिंदंती शास्त्राणी नैनम दहती पावकः. ते ज्ञान माझ्याकडे असल्यामुळे मी मरत नाही. पार्वतीने सांगितलं, मग तुम्ही मला आपली पत्नी मानता, आपली अर्धांगिनी मानता, धर्मपत्नी मानता, तर पतीच्या धनावरती पत्नीचा अर्धा अधिकार असतो की नाही. भगवान म्हणले, हो. मग त्या धनावर माझा अधिकार आहे की नाही. म्हणले, हो आहे ना. म्हणले, मग ते धन मला द्या. भगवान शंकर म्हणले, ते धन कोणाच्याही समोर प्रगट करता येत नाही. साधं माणसं आपल्याकडे असणारी प्रॉपर्टी कोणाच्या समोर प्रकट करत नाहीत, तर या आध्यात्मिक धन आहे. परमार्थ महा धन जोडी देवाची चरण. परमार्थ रूपी हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती ते धन तुला पाहिजे असेल तर आपल्याला एकांतात जावं लागेल. काळ सारावा चिंतने, एकांतवासी, एकांतामध्ये. मग भगवान शंकरांनी पार्वतीला घेतलं. नंदीला सुद्धा सोबत घेतलं नाही. भगवान शंकरांनी पार्वतीला एकटीला घेतलं. कुठे गेले? समुद्रामध्ये. क्षीर सिंधू परिसरी, समुद्रामध्ये पाण्यामध्ये जाऊन बसले.
पार्वतीला समोर बसवलं, पार्वती आता मी तुला ज्ञान सांगतो, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. पार्वती म्हणली हो देवा सांगा. पण भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती माझी एक अट आहे, हे ज्ञान सांगत असताना मी डोळे बंद करून सांगणार आणि तू झोपी गेली की नाही हे मला कसं काय कळणार, कारण ब्रह्मज्ञान चालू झालं की लोकांना झोपा येतात आणि गाणे चालू झाले की लोक नाचतात. विठाला विठाला ठाला. कारण काय माहितीये का, जिथं हित असतं ना ते माणसाला रुचत नाही आणि जिथं पतन झालेलं असतं तिथं माणसाला ते रुचल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती मी तुला ब्रह्मज्ञान सांगणार आहे, पण नियम असा आहे जिथं खरी ज्ञानाची चर्चा झाली त्या तिथं निद्रा देवी येत असते आणि तुला झोप आली किंवा नाही हे मला कसं काय कळायचं. म्हणून मी माझ्यामध्ये बोलत असताना हे ज्ञान सांगत असतो हू करत जा, हुंकार देत जा. पार्वतीने सांगितलं हो देवा काही हरकत नाही, तुम्ही सांगा मी ऐकते. मग भगवान शंकरांनी हे ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. मधात पार्वती हू करायला लागली आणि ही बातमी क्षीरसमुद्र, आता क्षीरसमुद्रातच भगवान शंकर विष्णू राहतात ना, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम, समुद्रात राहतात. त्या समुद्रात राहणाऱ्या विष्णूच्या लक्षात आलं की भगवान शंकर पार्वतीला घेऊन इथं आलेत आणि ते तिला ब्रह्मज्ञानाची कथा सांगत आहेत. आणि सर्वात रसिक ज्ञानाचे जर कोण असेल तर हे भगवान विष्णू आहेत. भगवान विष्णूने विचार केला ही कथा आपल्याला ऐकायची, पण आपण जर खऱ्या स्वरूपात गेलो ना आपला अधिकार नसेल तर भगवान सांगणार नाहीत, आपण गेल्याच्या नंतर हे कथा बंद करतील. म्हणून भगवान विष्णूने काय केलं, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये एक मासा होता, त्या माशाच्या पोटामध्ये जाऊन बसले आणि कथा ऐकायला लागले. भगवान शंकर सांगत होते, पार्वती ऐकत होती आणि स्त्री स्वभाव असल्यामुळे तिला झोप आली आणि ती डुकल्या घ्यायला लागली. हुंकार देणं बंद झाला. माशाच्या पोटातल्या विष्णूने पाहिलं जर इने हुंकार देणं बंद केलं तर भगवान शंकर कथा सांगणं बंद करतील. मग आत माशेच्या पोटात बघून भगवान विष्णूने पार्वतीच्या आवाजामध्ये हुंकार द्यायला सुरुवात केली. हू हू हू. कथा पूर्ण झाली. भगवान शंकराने पुंडलिक वरधारी विठ्ठल म्हणाले. पार्वतीने मग डोळे उघडले आणि सांगितलं देवा मी इथपर्यंत ऐकलं, इथून पुढं काय झालं सांगा. भगवान शंकर म्हणले कथा पूर्ण झाली, तू इथपर्यंतच ऐकलं, माझ्या झोपी गेली होती, मग हुंकार कोणी दिला. भगवान शंकरांनी इकडे तिकडे पाहिलं तर माशाच्या पोटामध्ये भगवान विष्णू लपून बसलेले होते, ते ऐकत होते. आता लीला आहे ही. भगवान विष्णूच्या लक्षात आला, आता भगवान शंकर रागवलेत, आपण आज्ञा न घेता हे ऐकलेलं आहे, कदाचित आपला घात होऊ शकतो, म्हणून माशाच्या पोटातून निघाले आणि पळायला लागले. भगवान शंकराला राग आला. समोर एक तिळशूर रोवलेला होता, तो तिळशूर उचलला आणि विष्णू महाराजांना फेकून मारला. तो मस्तकावरती लागणार पण त्यांनी ते तिळशूर चुकवला आणि तो कान फाटला. तेव्हापासून नाथ परंपरेमध्ये ज्यांना नाथाची खरी दीक्षा प्राप्त झाली त्यांचे कान फाडले जातात. म्हणून नाथ परंपरेमध्ये कान फाटे संप्रदाय चालू झाला तिथून पुढे. मला एवढंच सांगायचं आहे, पहिल्यांदा हे ज्ञान कोणाकडे होतं, भगवान शंकराकडे. शंकराने हे ज्ञान कोणाला दिलं, मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथापासून हे ज्ञान कोणाकडे आलं, गोरक्षनाथाकडे. गोरक्षनाने हे ज्ञान कोणाला दिलं, गहिनीनाथाला. अभंग तुमच्या पाठ आहेत. मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती. आणि गहिनीनाथाने हे ज्ञान कोणाला दिलं, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं, पण कुठं दिलं, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. आता आली बघा पुढची वारी जी आहे ही त्र्यंबकेश्वरचीच वारी आहे. त्या त्र्यंबकेश्वरमध्ये गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं. आणि निवृत्तीनाथाने मग काय केलं, आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान हे ज्ञानोबरायाला दिलं. पण ज्ञानोबरायाने विचार केला, जोपर्यंत जगाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत समाजाला सुख प्राप्त होत नाही. नीट ऐका, माणसाला असं वाटतं धन मिळालं म्हणजे सुख होईल, बंगला राहायला मिळाला म्हणजे सुख होईल, एखादं पद मिळालं म्हणजे सुख प्राप्त होईल. पण एक लक्षात ठेवा, संसारातलं जेही पद तुम्हाला का मिळेल ते दुःखाला कारणीभूत ठरेल. संसारातली जीही वस्तू तुमच्या पदरामध्ये पडेल ते तुम्हाला दुःखाला कारणीभूत ठरेल. सुख जर पाहिजे असेल तर या जगामध्ये सुख फक्त आत्मस्वरूपाचं सुख आहे. विठाला विठाला. म्हणून ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायाला हे ज्ञान दिलं त्यावेळेला ज्ञानोबरायाने विचार केला हे ज्ञान जगाला दिलं पाहिजे. जोपर्यंत जगाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत यांना सुख प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा घेण्याकरता गेले आणि सांगितलं दादा मला प्राप्त झालेलं ज्ञान हे जगाला द्यावं अशी माझी इच्छा आहे. त्याला निवृत्तीनाथाने सांगितलं माऊली तुम्हाला जगाला ज्ञान द्यायचे तर द्या, मी नाही म्हणणार नाही, पण आपल्या घराण्याची परंपरा आहे. कोणती परंपरा, भगवान शंकराने हे ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं, परत कुणाला दिलंय का, अभ्यास करून पहा, नाही दिलं. मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान गोरक्षनाथाला दिलं, परत मच्छिंद्राने दुसरं कुणाला ज्ञान दिलंय का, नाही दिलं. गोरक्षनाथाने हे ज्ञान गहिनीनाथाला दिलं, परत कुणाला दिलंय का, नाही दिलं. गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं, परत कुणाला दिलंय का, नाही. बरं, निवृत्तीनाथ महाराजापर्यंत आपल्याला ही परंपरा माहिती नाही, पण निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबरायांचे मोठे बंधू आहेत हे तर माहिती आहे. मग निवृत्तीनाथ महाराजांनी हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजाला दिलं हे सर्वांना माहिती आहे. पण आता मला सांगा, निवृत्तीनाथ महाराजांचे किती शिष्य आहेत, एकच शिष्य आहेत ज्ञानेश्वर महाराज, दुसरे शिष्य नाही आहेत. का, कारण नाथाची एक परंपरा आहे, नाथ परंपरा आहे. एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही. ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आजच गेली आमच्या पाठात, एक शिष्य एक गुरु हात वर उडला साच व्यवहारू. एक शिष्याने एकच गुरु करायचा
आणि ज्यावेळेला ज्ञानोबरायला हे ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञानोबरायाने अभ्यास करून लक्षात आलं, समाजाला जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत समाजाचं कल्याण होत नाही, आणि मला प्राप्त झालेलं ज्ञान हे समाजाला दिलं पाहिजे, पण परंपरा आहे, काय करावं? म्हणून ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांकडे गेले, सांगितलं, दादा हे ज्ञान मला जगाला देण्याची इच्छा आहे. नाथाने सांगितलं, माऊली जग तुम्हाला हे जगाला ज्ञान द्यायचं असेल तर द्या, मी देऊ नका असं म्हणणार नाही, पण एक वाक्य नीट ऐका, जर तुम्ही हे जगाला ज्ञान दिलं तर तुमच्या नावाच्या पुढे नाथ ही पदवी लागणार नाही. ज्ञानोबरायाने सांगितलं, का? नाथाने सांगितलं, कारण आपल्या घराण्याची परंपरा आहे, एका गुरुनी एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही, आणि तुम्ही जर सगळ्या जगाला ज्ञान जर दिलं तर परंपरा मोडीत निघेल, आणि परंपरा मोडल्याचा दोष तुमच्यावर आल्यामुळे तुमच्या नावापुढे नाथ ही पदवी लागणार नाही. ज्ञानोबरायाने सांगितलं, जर मी जगाला ज्ञान दिल्याच्या नंतर जगाचं कल्याण जर होत असेल, जगाला सुख प्राप्त होत असेल, तर पदवीमध्ये काय राहिले? म्हणून ज्ञानोबरायांनी जगाच्या कल्याणाकरता आपल्या पदवीचा त्याग केला आणि आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान अख्ख्या जगाला वाटून दिलं. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवा सार. गहेनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, गहेनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, देवा सार, चोजविले, ज्ञानदेवा सार, या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये याचं रहस्य दडलेलं आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले, हे ज्ञान सगळ्या जगाकरता खुलं केलं, हे ज्ञानोबरायांनी केलं. म्हणजे आतापर्यंत परंपरा होती, एकाने एकालाच ज्ञान द्यायचं, पण या जगाला प्रत्येकाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, सगळ्यांकरता हे ज्ञानाची प्रगट करण्याची जी नीव आहे, जी वीट आहे, पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी रचली. म्हणून ज्ञानदेवा सार चोजविले, म्हणून बहिणाबाई महाराजांनी वर्णन केलं, ज्ञानदेवे रचिला पाया. हे ज्ञान सगळ्यांना दिलं पाहिजे, सगळ्यांना देण्याचा पहिला पाऊल जगाच्या पाठीवर कोण टाकला असेल तर तो विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी टाकला. म्हणून प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. राम जनार्दनी पायिक कची ठेले, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. राम जनार्दनी पायिक कची ठेले, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. कसं होतं हे ज्ञान माहिती आहे का? अतिशय झाकलेलं होतं हे. म्हणजे हे ज्ञान ज्ञानोबरायांच्या पूर्वी या जगात नव्हतं असं नाही, होतं, पण ते संस्कृत भाषेमध्ये होतं, आणि संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे लोकांना कळत नव्हतं. वेदात ज्ञान होतं नाही असं नाही, पण संस्कृतमध्ये असल्यामुळे आपल्याला ते कळत नव्हतं. भगवद्गीतेमध्ये ज्ञान होतं नाही असं नाही, पण ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे ते आपल्याला कळत नव्हतं. मग ज्ञानोबरायांनी काय केलं? संस्कृतमध्ये असणारं ज्ञान मराठी भाषेमध्ये प्रगट केलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, ते निवृत्ती नाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर
मराठी गीता देवी तेज मराठी गीता देवी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर पाल निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. विषय आपला असा चालू आहे, मंदिराचा आपण निर्मिती पाहत आहोत. दोन प्रकारचे मंदिर आपण पाहत आहोत. एक बहिणाबाई महाराजांनी सांगितलेलं मंदिर, त्या पहिल्या मंदिराचा आपण विचार करत आहोत. तर या मंदिराचा पाया कोणी रचला, तर बहिणाबाई महाराज सांगतात, ज्ञानदेवी रचिला पाया. आणि हा ज्ञानोबरायांनी पाया रचून केलं काय, उभारिले देवालया. आणि हे जे मंदिर आहे, मग हे मंदिर ज्ञानोबरायांनी प्रारंभ केला, याचं बांधकाम ज्ञानोबरायांनी सुरुवात केली, पण याचा मग खांब कोण झालं, याचा कळस कोण झाला, या मंदिराचा प्रचार प्रसार कोणी केला, हे बहिणाबाई महाराजांनी सरळ स्पष्ट त्या अभंगामध्ये सांगून ठेवलेलं आहे. बहिणाबाई महाराज म्हणतात, मंदिराची बांधकामाची निर्मितीचा प्रारंभ विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला, परंतु या मंदिराचा जो आधार आहे, जो मूळ खांब आहे, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाच्या मंदिराला एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपाने भक्कम असा खांब दिलेला आहे. म्हणून गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे भागवताचं आणि गीतेचं श्रवण करतात, जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे महान संत ते म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या भागवताचं वर्णन ह्या आरतीमध्ये फारच सुंदर केलेलं आहे बघा. प्राणच कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा पुष्कळ विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु हा जे भागवत आहे, हे भागवत म्हणजे या वारकरी संप्रदायाचा आधार आहे. आणि या वारकरी संप्रदायाचा कळस जर कोणी असेल तर जगद्गुरु तुकोबराय या मंदिराचे कळस झालेले आहेत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. पण या मंदिराचा प्रचार कोणी केला, तर नामदेव महाराजांनी, प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी या मंदिराचा प्रचार प्रसार केला बघा. नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार. या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा विस्तार, प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी केलं. कुठपर्यंत केलं असं म्हणतात, गुमानपर्यंत. एवढंच नाही, वारकरी संप्रदायापर्यंत संकुचित हा संप्रदायाचा प्रचार प्रसार नामदेव महाराजांनी केला नाही. जर तुम्ही गुरुद्वारा वगैरे शीख पंथामध्ये जर गेलात तर त्यांचा ग्रंथ आहे गुरु साहिब म्हणून, गुरुग्रंथ साहिब. त्या गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा, त्या ग्रंथामध्ये सुद्धा नामदेव महाराजांचे हिंदीतले अभंग आहेत. म्हणजे पंजाबपर्यंत या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार नामदेव महाराजांनी केला. गेल्या वर्षी मी सहज तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो, तर तिथं नरशीला मी गेलो, तर इथं नामदेव महाराजाचं जन्मस्थळ आहे म्हणून दर्शनाकरता गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मला एक नवीनच आश्चर्य पाहायला मिळालं. तिथं आश्चर्य असं होतं, नामदेव महाराजाचा जो जन्म ठिकाण आहे, जे मूळ घर आहे, त्या घरातली पूजा त्या पंजाबच्या लोकांकडे आजही, म्हणजे तिथली पूजा ते शीख लोक आजही करतात. आणि तिथं ते सर्वात मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं आहे नामदेव महाराजाचं. ते आपल्या लोकांनी नाही बांधलं, ते मंदिरसुद्धा त्याच लोकांनी बांधलं आहे. आणि आजही त्या मंदिराचा सगळा खर्च तीच लोक करतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार नामदेव महाराजांनी किती जबरदस्त केला, याचं प्रतीक आजही आपल्याला तिथं पाहायला मिळतं. विठाला विठाला. ठीक आहे, पाया ज्ञानोबरायांनी रचला, याला भक्कम खांब आधार भागवताच्या रूपाने एकनाथ महाराजांनी दिला. या मंदिराचा कळस जगद्गुरु तुकोबराय झाले, परंतु याचा प्रचार नामदेव महाराजांनी केला. पण कळसावरती सर्वात उंच जर कोण असेल तर तो ती ध्वजा असते. आणि योगायोग असा बघा, 500 वर्षाच्या नंतर काल राम मंदिरावरती ध्वजा फडकला गेला. आणि आज दुसऱ्या दिवशी तुमच्या इथं ध्वजा फडकला गेलाय. विठाला विठाला. पण इथं ध्वजा कोण आहे, तर बहिणाबाई महाराज. बहिणी फडकत असे ध्वजा. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद केला जात नाही. वारकरी संप्रदायामध्ये जेवढं पुरुष संतांना महत्व आहे, तेवढंच वारकरी संप्रदायामध्ये स्त्री संतांना सुद्धा तेवढंच महत्व आहे. गुरुरे बाबा या ठिकाणी आलेले आहेत. बाबा कायम सांगत असतात, महार समाजामध्ये चोखोवारा एक संत होऊन गेले. त्या चोखोवाऱ्यांच्या अभंगामध्ये जेवढा वेदांत भरलेला आहे, तेवढाच वेदांत चोखोवाऱ्यांच्या पत्नीने केलेले जे अभंग आहेत त्या अभंगामध्ये भरलेला आहे. फक्त स्त्रियांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आल्या स्त्री संत आहेत, त्यांचे जरी अभंग वाचले तरी सुद्धा यांच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. विठाला विठाला. मला मंदिर सांगायचं होतं, दगडाचं मंदिर, विटेचं मंदिर हे तर कोणी सांगू शकतं, पण बहिणाबाई महाराजांनी जे सांगितलेलं मंदिर हे अलौकिक मंदिर आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची निर्मिती, त्याचं कार्य या अभंगातून जनाबाई महाराजांनी सांगितलं. अजून जर आपण संत साहित्याचा अभ्यास केला तर अजून एका ठिकाणी मंदिराची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, भगवती ज्ञानेश्वरीचं जर आपण चिंतन केलं तर 18वा अध्याय हा कळस अध्याय आहे. आणि त्या कळस अध्यायामध्ये पुन्हा ज्ञानोबा एक मंदिर सांगतात बघा. हा 18वा अध्याय नोहे, एकाध्यायी गीताची आहे किंवा कळस अध्याय त्याला म्हणलेला आहे.
तर ज्ञानोबाराय म्हणतात त्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी एक मंदिर सांगितलं आणि ते मंदिर सांगत असताना गीतारूपी मंदिर ज्ञानोबारायांनी सांगितलं. आता मंदिर निर्माण करायचं म्हटल्यानंतर जागा लागते. मंदिर निर्माण करायचं नंतर ते मंदिराला निर्माण करणारा बुद्धिमान आर्किटेक्ट किंवा त्याला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात इंजिनियर लागत असतो. जागाही लागते आणि बांधकाम करणारा इंजिनियर देखील लागत असतो. तर गीतेचं मंदिर बांधत असताना जागा कोणती आहे? ज्ञानोबाराय म्हणतात उपनिषद ही एक माळरान जमीन होती आणि त्या उपनिषदरूपी माळरान जमिनीचं खोदकाम करून त्या मंदिराची निर्मिती करणारे जे इंजिनियर आहेत ते व्यास आहेत. विठाला विठाला व्यास सहजे सूत्री बळी तिने निगम रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. पुष्कळ विस्तार केलेला आहे पण एवढा विस्तार सांगायला माझ्याकडे वेळ नाही. ज्ञानोबाराय म्हणतात उपनिषदाची माळरान व्यासांनी आपल्या बुद्धीने खणून काढली आणि खणून काढल्याच्या नंतर अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या संवादातून त्यांनी ते चिरे घडविले आणि ते चिरे घडीत असताना जो काही चारा चुरा, कारण फाडी घडीत असताना जे काही शिपले निघतात ना त्याला चारा चुरा म्हणतात, चिपकात्रा म्हणतात त्याला. तो चिपकात्र्याचा जो ज्ञानोबाराय म्हणतात जो मंदिराला भोवती जे कंपाऊंड केलं तो महाभारत आहे. आणि मग अशा संवादातून निर्माण झालेले चिरे त्याचं मंदिर बांधलं. तर पहिला पाया जर कोणता असेल तर पहिला अध्याय हा पाया आहे, दुसरा अध्याय हा स्तर आहे. असं एकावर एक करत करत ज्ञानोबाराय 16 थराचं मंदिर बांधतात. आता काही लोक 25 थराचं बांधतात, काही 30, काही 31, काही 35. राम मंदिर जे आहे मला असं वाटतं ते 165 फूट उंचीचं ते मंदिर आहे. विठाला विठाला पण ज्ञानोबाराय जे गीतेचं मंदिर सांगतात ना 16 स्तराचं हे मंदिर सांगतात. 16 अध्याय हे 16 स्तर आहेत. 17वा अध्याय ज्ञानोबाराय म्हणतात हा पडी घाणी आहे, म्हणजे कळस ठेवण्याची जागा वरची घुमट आहे तो. आणि 18वा अध्याय त्याच्यावरती लागलेला हा कळस आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हा 18वा अध्याय नाही तर ही एका अध्याय गीताचा आहे. आणि केवळ या 18व्या अध्यायाचं जर चिंतन केलं तर कळसाचं चिंतन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. विठाला विठाला म्हणजे हे जे मंदिर आहे या कळसाचं नुसतं दुरुंदरी दर्शन केलं म्हणजेच काय 18व्या अध्यायाचं एका अध्यायाचं जरी चिंतन केलं तर 18 अध्यायाचं पुण्य केल्याचं चिंतन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. ज्ञानोबाराय म्हणतात लोकी तरी याथी ऐसे जे दुरुणीची कळस दिसे आणि भेटीचे हात वसे देवतीची तिये. स्पष्ट बोलायचं झालं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रघात आहे बघा. आपण कार्तिकीला किंवा आश्रेला पंढरपूरला गेलो तर गर्दी फार असते, देवाचं दर्शन करता येत नाही. म्हणून जुने वारकरी काय करतात दुरूनच कळस पाहतात आणि कळस पाहिल्याच्या नंतर मान्यता आहे काय तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा किंवा झळझळीत सोनसळा कळस दिसतो स्वज्वळा. दुरूनच त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचा कळस पाहिला तर माणसाला मुक्ती प्राप्त होते. तसं ज्ञानोबाराय म्हणतात या 18व्या अध्यायाचा या भगवद्गीता रूपी मंदिराचा 18वा अध्याय हा कळस आहे. आणि या एका कळसरूपी अध्यायाचं जर कोणी चिंतन करेल किंवा याचं दर्शन करेल याचा तात्पर्य अर्थाचं श्रवण मनन निधिध्यासन करेल तर त्याला अख्ख्या गीतेचं पारायण केल्याचं चिंतन केल्याचं सगळे फळ त्याला प्राप्त होऊन जातील. आणि या भगवद्गीतेच्या चिंतनाचं सार जर काय असेल फळ जर काय असेल तर तो मोक्ष आहे. एवढं विचार ज्ञानोबाराय त्या 18व्या अध्यायाच्या कळसाचा केला आहे. फक्त एक विचार अजून सांगून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात हे भगवद्गीता रूपी जे मंदिर आहे याची प्रदक्षिणा जरी केली तरी मोक्ष प्राप्त होईल. आता हे तुम्ही मंदिर बांधलं ना या मंदिराचं जर प्रदक्षिणा केली तर वेगळं फळ आहे. या मंदिराच्या सावलीमध्ये जाऊन बसलात तर वेगळं फळ आहे. या मंदिराच्या आत गेलात गाभाऱ्यात गेलात आणि त्या कृष्णमूर्तीचं जर दर्शन घेतलं तर वेगळं फळ आहे. म्हणजे या मंदिराची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर वेगळं फळ, या मंदिराच्या सावलीला बसले वेगळं फळ, या मंदिरातल्या देवतेचं पूजन केलं किंवा दर्शन घेतलं तर वेगळं फळ आहे, कळस पाहिल्याच्या नंतर वेगळं फळ आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे गीतारूपी मंदिर व्यासाने असं निर्माण केलं या गीतारूपी मंदिराला प्रदक्षिणा केली तरी मोक्षच प्राप्त होणार. या गीतारूपी मंदिराच्या सावलीमध्ये जाऊन बसले तरी मोक्षच प्राप्त होणार. या गीतारूपी मंदिरातल्या देवाचं दर्शन केलं तरी मोक्षच प्राप्त होणार. आणि या गीतारूपी मंदिराच्या कळसाचं दर्शन केलं तरी मोक्षच प्राप्त होणार. ओव्या बघा कशा ज्ञानोबाराय येतात लिहितात एक प्रदक्षिणा जपाचिया बाहिरोनी करती यया एकते श्रवणमिषे छाया सेविते ययाची एकते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देवने रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही अति. प्रश्न निर्माण झाला माऊली प्रदक्षिणा केल्याच्या नंतर ही मोक्ष, सावलीमध्ये जाऊन बसलं तरी मोक्ष आणि मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं तरी मोक्ष, असं कसं काय? ज्ञानोबाराय म्हणतात हे मंदिर निर्माण करणारे सामान्य नाही आहेत. या मंदिराचे निर्माण करणारेच महान व्यास आहेत आणि त्या व्यासांनी असं हे मंदिर निर्माण केलं. पारायण केलं तरी मोक्षच, कानाने ऐकलं तरी मोक्षच.
या भगवद्गीतेच्या श्रवणाचं तर एवढं महात्म्य ज्ञानोबारांनी सांगितलंय. ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिगती तेतुली होती पुरे अश्वमेध की. निश्चयात्मक सांगतात ज्ञानोबराय. जर तुम्ही भगवद्गीतेचा एक अक्षर जर कानातून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे काय गोट्या खेळणं नाहीये. अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे काय नगरपालिकेची निवडणूक जिंकणं एवढं सोपं नाहीये ते. अश्वमेध यज्ञ कोण करू शकतं माहिती आहे का? अश्वमेध यज्ञ करण्याकरता एक तर क्षत्रिय कुळात जन्माला यावं लागतं एक, आणि क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर अख्खी पृथ्वी त्याला जिंकावी लागते दोन. जो क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आला आणि अख्खी पृथ्वी जिंकली तोच अश्वमेध यज्ञ करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. आणि असा अश्वमेध यज्ञ रामचंद्र प्रभूंनी 8 वेळा केला. धर्मराजाने फक्त एकदा केला. कोणाला हा यज्ञ करणं शक्य नाही. पण ज्ञानोबा म्हणतात त्या अश्वमेध यज्ञाचं जर पुण्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर भगवद्गीतेतला एक शब्द फक्त कानातून आतमध्ये न्या, तुम्हाला एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि असे भगवद्गीतेचे 700 श्लोक आणि एका श्लोकामध्ये 32 अक्षरं. उदाहरणार्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. एक श्लोक तुम्ही ऐकला म्हणजे किती अक्षर ऐकले? 32 अक्षर ऐकले. म्हणजे ज्याने ही 32 अक्षर ऐकले असतील त्याला किती अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागलं? 32 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. असे किती श्लोक आहेत? 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. मग 700 श्लोकामध्ये किती अक्षर आले असतील त्याची बेरीज करून कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला येऊन सांगा. एवढं पुण्य ज्ञानोबा या भगवद्गीतेचं सांगतात. म्हणून भगवद्गीता नुसती कानाने जरी ऐकली तरी मोक्ष प्राप्त होतो. विठाला 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 विठाला. या भगवद्गीतेवरती आपण रात्रंदिवस जरी चिंतन करत बसलो तरी पुरणार नाही. ज्ञानोबा एखाद्या विषयाचं महत्त्व सांगत असताना बाप असा शब्द वापरतात. आश्चर्यवाचक अव्यय ज्ञानोबा वापरतात. पण ज्यावेळेला भगवद्गीतेचं महत्त्व ज्ञानोबा सांगायला लागले त्यावेळेला आश्चर्यबोधक अव्यय ज्ञानोबा एकदा नाहीत वापरत. बाप बाप ग्रंथ गीता. ज्ञानोबा म्हणतात बाप रे बाप, काय हा भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे. म्हणलं काय याचं विशेष? वेदी प्रतिपाद्य देवता. ज्या भगवान परमात्म्याच्या निश्वासातून वेद निर्माण झाले तो परमात्म्याने ही गीता सांगितलेली आहे. ज्याच्या घोरण्यातून निर्माण झालेल्या वेदाला एवढं महत्त्व आलं. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. झोपल्याच्या नंतर घोरण्यातून परमात्म्याचा वेद निर्माण झाला. त्या परमात्म्याने जागृत अवस्थेमध्ये आणि सावध असताना अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली. त्या भगवद्गीतेचा काय गौरव असेल म्हणून ज्ञानोबा म्हणतात या भगवद्गीतेचं महात्म्य सांगता येत नाही. बाप बाप ग्रंथ गीता. या भगवद्गीतेचं महत्त्व सांगणं अशक्य आहे. एवढा महान हा भगवद्गीता ग्रंथ आहे. ठीक आहे, वाचल्याच्या नंतर मोक्ष मिळेल, ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही. पण ज्ञानोबा म्हणतात खरं सांगू का, एखाद्या व्यक्तीने ही भगवद्गीता नुसती खिशात जरी वागवली तरी सुद्धा त्यालाही मोक्ष प्राप्त होईल. ओही ज्ञानोबा यांची अशी. ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचेने सांगातीपणे ग्रंथ लिहून वाहने पुस्तक मिसे. जुन्या काळामध्ये छापखाने नसायचे. ज्याला भगवद्गीतेचा पाठ माहिती आहे अशा लोकांकडे हे लेखणी श्लोक जायचे आणि त्यांच्याकडनं ते श्लोक ऐकून लिहून काढायचे त्या बोरूने आणि मग आपल्यासोबत ते ग्रंथ ठेवायचे. ज्ञानोबा म्हणतात भगवद्गीता नावाचा ग्रंथ ज्याने केवळ आपल्या खिशामध्ये वागवला त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. विठाला विठाला म्हणून हा भगवद्गीता नावाचा ग्रंथच असा आहे. आतापर्यंत या पृथ्वी तलावरती अनेक महापुरुष झालेत, अनेक. आणि प्रत्येक महापुरुषाने ज्ञानाचं प्रतिपादन करण्याकरता ग्रंथाचा आधार घेतला अनेकांनी. मग ते भगवान शंकराचार्य असतील किंवा अनेक जेवढे काही झालेत आतापर्यंत ऋषीमुनी सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलंय. म्हणून गुरुवारी आमचे बाबा सांगत असतात, डॉक्टर बाबा 300 कितीतरी भाष्ये म्हणतात सध्या उपलब्ध, पण त्या सगळ्या भाष्यांमध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये श्रेष्ठ जर ग्रंथ कोणता असेल तर ती भगवद्गीता आहे. कारण का नीट ऐका, गीता ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात काय नवले. गीता श्रवण केल्याच्या नंतर किंवा वाचल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात काय नवले. गीता ग्रंथ चिंतन केल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात काय नवले. एकनाथ महाराजांनी सांगितलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अरे नुसतं गीता गीता जरी तुम्ही तुम्हाला म्हणाले गीता गीता वाटते म्हणती, गीता 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 वाटते म्हणती, नाही पुनरावृत्ती या नरा, नाही पुनरावृत्ती या नरा. गीता 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 वाचते म्हणती, गीता गीता गीता
असा चाललाय, ही भगवद्गीता पारायण केल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही, ही ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही, याचा अर्थचिंतन केल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही, हा ग्रंथ सोबत वाहिल्याच्या नंतर मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही. ह्या भगवद्गीतेचं नुसतं नामस्मरण जरी केलं, गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात या भगवद्गीतेचं श्रवण पारायण चिंतन केलं तरी मोक्ष प्राप्त होतो. कसं? माऊलीने उदाहरण दिलंय, समर्थाची ये पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुच लाभे. एवढा महान ग्रंथ असल्यामुळे स्वामी विवेकानंद ज्या वेळेला शिकागोला गेले आपल्या धर्माचा प्रचार करण्याकरता, वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार करण्याकरता ज्यावेळेला अमेरिकेमध्ये गेले, त्यावेळेला जात असताना 4 वेद नाही घेऊन गेले, 6 शास्त्र नाही घेऊन गेले, 18 पुराण नाही घेऊन गेले, जात असताना भगवद्गीता नावाचाच ग्रंथ घेऊन गेले. कारण त्यांना माहीत होतं जगात जेवढं काही ज्ञान आहे त्या सगळ्या ज्ञानाचा सार म्हणजे हे भगवद्गीता आहे. विठाला विठाला ज्ञानोबराय तर वर्णन करतात, आता भारत कमल परागो गीताख्यू प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेसी. या ग्रंथाचा वक्ता कोण आहे त्याच्यावरून त्या ग्रंथाची श्रेष्ठता ठरत असते. त्या वक्ता ग्रंथाचा श्रोता कोण आहे त्याच्यावरून त्याची श्रेष्ठता ठरत असते. आणि त्या ग्रंथामध्ये कोणता विषय प्रतिपादन केला त्या विषयावरून त्या ग्रंथाची श्रेष्ठता ठरत असते. 3 निकष लक्षात घ्या कोणत्याही ग्रंथाचे: 1 त्याचा वक्ता, 2 त्याचा श्रोता आणि 3 त्याचा विषय. तर या भगवद्गीतेचा वक्ता कोण आहे? ज्ञानोबराय म्हणतात या भगवद्गीतेचा वक्ता साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु, जगद्गुरु असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो या गीतेचा वक्ता आहे. श्रोता कोण आहे? सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा भक्तराज किरीटी. अनेक भक्त झाले असतील पण त्या सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ जर कोणी असेल तर हा भक्तराज अर्जुन आहे. त्यांना भक्तराज का म्हणलं, श्रेष्ठ भक्त का म्हणलं? कारण ही भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनालाच सांगितली, बाकी कोणाला नाही सांगितली. स्वतः देवाच्या बापाने सांगितलं, अरे तू भगवान परमात्मा आहेस, तू ब्रह्म आहेस, मला ज्ञान सांग ना. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं वसुदेवांना, गंगा कुठं उलटी वाहत असते का? पोराने बापाला शिकवायचं असतं का बापाने पोराला शिकवायचं असतं? बापाने पोराला शिकवायचं असतं. पोराने कुठं बापाला शिकवायचं असतं का? नाथमहाराजांनी ओवी लिहिली, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मातेनं सांगे ब्रह्मज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे मी बाळत्व पूर्ण तुझे. भगवंतांनी आपल्या वडिलांना हे ज्ञान दिलं नाही गीतेचं, नीट ऐका. आईला दिलं नाही, भावाला दिलं नाही. काय लोक चॅप्टर असतात बघा, आईला वडिलाला भावाला देत नाहीत पण बायकोला दिल्याशिवाय राहत नाहीत. पण परमात्मा त्याच्याही पुढचा आहे. परमात्म्याने बायकोला सुद्धा सांगितलं नाही, देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेचे आथी. सनकादिक सर्वात श्रेष्ठ आहेत माहिती आहे तुम्ही, सनकादिक संत मनविता कृपावंत. पण भगवंतांनी सनकादिकाला ज्ञान दिलं पण फक्त 4 श्लोकात, पण अर्जुनाला ज्ञान देत असताना 700 श्लोकात. विठाला विठाला विठाला. पण माऊली वर्णन कसं करतात बघा, सनकादिकांची या आशा वाढिनल्या होत्या कीर बहुवसा परी त्याही माने येणे माने यशा यतीची ना. मग जे ज्ञान देवाने आईला वडिलाला भावाला सनकादिकाला कोणाला दिलं नाही ते अर्जुनाला का दिलं? ज्ञानोबराय याचं कारण सांगतात. याचं एकमेव कारण जर काही असेल तर प्रेम, या जगदीश्वराचे प्रेम. म्हणजे हे ज्ञान ऐकण्याकरता भक्तराज अर्जुनाने कुठं गुहेत गेला, कुठं तपश्चर्या केली, एका पायावर उभा राहिला, उपातीचा तपश्चर्या राहिला, असं काही नाही. त्याने भगवंतावरती निश्चिम प्रेम केलं. या जगदीश्वराचे प्रेम. किती प्रेम केलं ज्ञानोबराय वर्णन करतात. या पायिक पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला. तिथे ज्ञानोबराय म्हणतात या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम. माऊलीला विचारला देवाचा अर्जुनावरती किती प्रेम आहे? ज्ञानोबराय म्हणतात उपमाच देता येत नाही. समुद्रात किती पाणी? उपमा देता येत नाही. आकाश किती व्यापक? उपमा देता येत नाही. ज्ञान किती पवित्र? उपमा देता येत नाही. तसं भगवंताचं अर्जुनावरती किती प्रेम? उपमाच देता येत नाही. जर अनुमानच करायचं झालं तर ज्ञानोबराय भगवंत सांगतात अर्जुना तुझं माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये खंडच होऊ शकत नाही. काही प्रसंग घडला तरी खंड होऊ शकत नाही. देवाने वर्णन केलं, संन्याशीत्वा हो निजने चोरून नेली माझी भगिनी परी विकल्प नुपजे म्हणी मी ती दोन्ही स्वरूप एक. भगवंत म्हणतात अर्जुना अरे बाबा तू साधूचा वेश घेतला आणि माझी सुभद्रा नावाची बहीण पळून नेली, पण तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणातलं प्रेम कमी नाही झालं का? कारण तू आणि मी एकच आहोत. एवढं प्रेम भगवंताने अर्जुनावरती केलं. ते कारुण्य रसाची वृष्टी की नव्या स्नेहाची सृष्टी हे असो नेणे जे दृष्टी हरीची वानू हे बहुजे जे जलपिजेल ते कथेसी पसरू होईल परी ते स्नेह उपमा न येल बोलवरी. म्हणजे ज्ञानोबराय कसलाही विषय स्पष्ट करतात पण ज्ञानोबराय म्हणतात मी जेवढं बोलेल तेवढा अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या प्रेमाचा विस्तार होईल, पण ते प्रेम नेमकं कसं आहे त्याला उपमा देता येणार नाही. विठाला विठाला. विषय आपला असा चाललेला आहे
कोणताही ग्रंथ जगामध्ये श्रेष्ठ का ठरतो? कारण त्याचा वक्ता तेवढा मोठा असला पाहिजे, 2 त्याचा श्रोता तेवढा मोठा असला पाहिजे, आणि 3 त्या ग्रंथाचा विषय तेवढा मोठा असला पाहिजे. वक्ता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. श्रोता कोण आहे? भक्तराज किरीटी परिषद असे. आणि विषय काय आहे? आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराज किरीटी परिषद असे असं हे गीतारूपी मंदिर या जगात सर्वात महान आहे. विठाला 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 हो. 18व्या अध्यायाच्या शेवटी या मंदिराचं वर्णन करत असताना ज्ञानोबरायाच्या वाणीला एवढा बहर आलाय ना. ज्ञानोबराय म्हणतात हे भगवद्गीतेचे श्लोक म्हणजे श्लोक नाही आहेत, हे भगवद्गीतेचा एक एक श्लोक म्हणजे आत्मारूपी श्री हरीच्या रथाला बांधलेले हे घोडे आहेत. एवढंच नाही तर ज्ञानोबराय म्हणतात ही द्राक्षाच्या वेलीची ही मांडव आहे की की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता. एक एक श्लोक म्हणजे द्राक्षाची ही वेल आहे आणि त्या द्राक्षाच्या वेलीचा मांडव म्हणजे ही भगवद्गीता आहे. पण हा मांडव कुणाकरता निर्माण केला? संसार पथश्रांता विसावावया. ज्ञानोबराय म्हणतात या संसारामध्ये आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक दुःखाने गांजलेले हे जे लोक आहेत यांना सोडवण्याकरता ही भगवद्गीता ग्रंथ निर्माण झालेला आहे. किंवा सर्वात सोपं जर म्हणलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसार चक्र जे पाठीमागं लागलंय या दुःखातून सोडवण्याकरता समर्थ ग्रंथ जर जगात कोणता असेल तर ती आपली भगवद्गीता आहे. विठाला विठाला हो. पण आपलं दुर्भाग्य असं झालंय आपल्याला यूट्यूब पाहायला वेळ आहे, फेसबुक पाहायला वेळ आहे, नको ते ग्रंथ वाचायला वेळ आहे, पण आपल्या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता ती वाचायला वेळ नाहीये. ही भगवद्गीता जर आपण वाचली, ऐकली किंवा श्रवण चिंतन मनन केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि या भगवद्गीतेचा अधिकारी कोण आहे माहिती आहे का? या भगवद्गीतेचा अधिकारी असं नाही की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा पुरुष किंवा बुद्धिमान नाही. भलतेने येथे सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे. आणि या भगवद्गीता रूपी तीर्थेमध्ये कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा व्यक्ती स्नान करू शकतो. आणि त्यांनी स्नान केल्याच्या नंतर येतुलेने संसारासे द्यावे तिळोदक. म्हणजे जो या भगवत रूपी ग्रंथाच्या तीर्थामध्ये येऊन स्नान करतो तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा असू द्या त्याचा संसाराचा नाश होऊन जातो असं ज्ञानोबराय प्रतिपादन करतात. विठाला विठाला या भगवद्गीतेचं महत्त्व मी रात्रभर सांगत बसलो आणि तुम्ही ऐकत बसला तरी संपणार नाही असं हे मंदिर ज्ञानोबराय निर्माण केलं. मला सांगायचं काय होतं, विटा मातीचं मंदिर कोणी सांगू शकतं, पण वारकरी संप्रदायामध्ये 2 मंदिरं सांगितलेत. एक ज्ञानदेव रचला पाया ते मंदिर आणि दुसरं ज्ञानोबरायाने सांगितलेलं 18व्या अध्यायातलं हे मंदिर. हे 2 मंदिरं ज्याला जीवनामध्ये कळाले त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. विठाला विठाला किंबहुना या मंदिराच्या निर्मितीकरता संत जन्माला येतात. या मंदिरांच्या निर्मितीकरताच परमात्मा जन्माला येत असतो. कशामुळे परमात्मा जन्माला आला जर लोकांना जर विचारलं किंवा भगवद्गीतेचा जर आपण अभ्यास केला तर भगवंतांनी सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. 3 प्रयोजनं सांगितले तिथं भगवंताने. ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा मी जन्माला येतो, ज्या वेळेला दुर्जनाची संख्या वाढते तेव्हा मी जन्माला येतो, आणि ज्या वेळेला सज्जनांना त्रास होतो तेव्हा मी जन्माला येतो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी 3 प्रयोजनं सांगितले, पण ज्ञानोबरायांनी भगवंताच्या अवताराचे 13 प्रयोजन सांगितले. विठाला विठाला एवढं चिंतन करण्याकरता आणि सांगण्याकरता ना तुमच्याकडे वेळ आहे ना माझ्याकडे वेळ आहे. ज्ञानोबराय म्हणतात परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर काय करतो? परमात्मा स्वतः सांगतात मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तर योगी आपा हे दिवाळी निरंतर स्वसुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती द्वंद्वे सात्विकाची पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा ऐसिया काजा लागी अवतरे मी कुठं कलियुगात कृतयुगात द्वापरयुगात नाही युगानुयुगी. पण हे ज्याला कळतं ज्ञानोबराय म्हणतात तो खरा विवेकी, पण हेची ओळखी जो जगी तो विवेकी. या विठाला विठाला ज्ञानोबराय 13 प्रयोजन सांगतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा 3 प्रयोजन सांगतात. पण इथं या अभंग जो आपण शिवे करता घेतलाय तो परमात्मा कोणत्या प्रयोजनाला करता येतो आणि किती प्रयोजन करून जातो त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे
सिंहासनी देव बैसले हो इथं जगद्गुरु तुकोबारा सांगतात परमात्मा एकाच्या कायवरा करता येतो, पण एकाच्या कायवरा करता आल्याच्या नंतर त्याचंच काम करतो निघून जातो असं नाही. ओगवी बहुतांचे कोडे कोड्याचा अर्थ असा होतो संकट आला परमात्मा याच्या एका करता आणि अनेकाचे संकट निवृत्त करून गेला. याच्याकरता ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरणं देतात. परमात्मा एक प्रयोजनाकरता आलेला दिसतो पण अनेक प्रयोजनं सिद्ध करून जातो. याकरता ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. माऊली म्हणतात गाईचं दूध कुणाकरता आहे? वासरा करता, पण उपयोग झाला घरातल्या अख्ख्या लोकांना. पहिलं उदाहरण दिलं माऊलीने. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबा म्हणतात पाऊस पडला कुणाकरता? तुम्ही म्हणाला आमच्या करता कंपन्या चालव्यात म्हणून वृक्षांकरता, पण ज्ञानोबा सांगतात यांच्याकरता पाऊस येतच नाही. पाऊस येतो चातका करता, कारण चातक नावाचा पक्षी त्या प्राण्याशी त्या पर्जन्याशी एवढा अनन्य आहे. समुद्र जरी भरलेला असला तरी ते पित नाही, सगळ्या नद्या जरी भरलेल्या असल्या तरी ते पित नाही, आखे नाले किती पाणी जमिनीवर असेल ते पित नाही. समुद्रातून आकाशातून ज्यावेळेला पाणी पडेल तेव्हाच ते पाणी पितं. भरली समुद्र सरिता चहूकडे परी बापियासी ते कोरडे काजे थेंबुनी मेघोता पडात पडे ते पाणी कितया. काय निरीक्षण ज्ञानोबा यांचं. ज्ञानोबा म्हणतात हा पाऊस जो आहे हा त्या चातका करता येतो, पण अख्ख्या पृथ्वीवरल्या प्राण्यांना वृक्षांना त्याचा उपयोग होतो. पाऊस कोणा करता आला? चातका करता. उपयोग झाला अनेकांना. गायीने दूध दिलं वासरा करता, उपयोग झाला अख्ख्या जगाला. तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा आहे सूर्य भगवान उदयाला आले कशा करता? म्हणले आम्हाला प्रकाश देण्याकरता, लय लाईट जळल. हा ज्ञानोबा म्हणले तुमच्याकरता सूर्य भगवान नाही आले. सूर्य भगवान जन्माला उदयाला आले कशा करता? या पृथ्वीवरती कमळिनी नावाचं कमळिनी कमळ एक पुष्प आहे माहिती आहे सर्वांना. हे भाजपाचं कमळ नाही बरं का, ते ज्ञानेश्वरीतलं कमळ सांगतोय मी. विठाला विठाला कमळाचे दोन प्रकार आहेत, एक चंद्र विकासिनी कमळ आणि एक सूर्य विकासिनी कमळ. ज्ञानोबा म्हणतात ते कमळ ती कमलिनी त्या सूर्यनारायणाशी एवढी अनन्य असते, जोपर्यंत सूर्याचे किरण त्याच्यावरती पडत नाही तोपर्यंत ते कमळ विकसित होत नाही. आणि त्या कमळींना विकसित करण्याकरता ते सूर्य भगवान उदयाला येतात. मग सूर्य भगवान उदयाला आले त्या कमळीला विकास करण्याकरता आणि उपयोग झाला तुम्हा आम्हाला सर्वांकरता. तसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली अर्जुना करता आणि उपयोग झाला तुम्हा आम्हा सगळ्यांना. ज्ञानोबा कसं उदाहरण देतात पहा. वत्साचे नि ओरसे दुबते होय घरोद्देसे झाले पांडवाचे नेमिसे जगदोद्धरण. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबारायने चातकाची एक कणवे मेघ पाणीयासी धावे ते तर चराचर आघवे निवविले जाना. आणि तिसरं उदाहरण ज्ञानोबाराय देतात अनन्य गती का कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा. आज आला उद्या आला नाही, वेळोवेळा येतो. ते तर सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा. आणि सिद्धांत ज्ञानोबा सांगतात तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. माऊलीने कशी उदाहरणं दिली लक्षात आली असतील तुमच्या. पुन्हा एकदा शहावलोकन करतो नीट ऐका. गायीने दूध दिलं कुणा करता? वासरा करता, उपयोग झाला अख्ख्या लोकांना. पाऊस पडला कुणा करता? चातका करता, उपयोग झाला अख्ख्या लोकांना. ज्ञानोबा म्हणतात सूर्य भगवान उदयाला आले कुणा करता? त्या कमलिनी करता, उपयोग झाला अख्ख्या जगाला. तसा भगवंताने गीता सांगितली अर्जुनाला आणि उपयोग झाला अख्ख्या जगाला. तसा परमात्मा एकाचं संकट निवारण करण्याकरता येतो आणि अनेकाचे संकटाचं हरण करून निघून जातो. विठाला 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 विठाला. म्हणून एकाच्या कैवारे परमात्मा आला कुणा करता? एका करता आला, परंतु एकाच काम करून गेला का? नाही. गोपिकांना प्रेम देऊन गेला, राक्षसांचा संहार करून गेला. ज्ञानोबा स्वतः वर्णन करतात देवकी वसुदेवास्तव जाहलो तुम्ही कुमारीसाठी गोकुळी गेलो. आणि गोकुळे जाऊन काय क्रिकेट खेळत बसलो एवढंच नाही, तो मी विषयासकट प्यालो पूतने ते नुगडता बाळपणाची फुली मी या अदानवी सृष्टी केली. परत काय केलं? करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी जळत गोकुळ राखिले वासरुवासाठी लाविले विरंचीस पशे प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महाधेंडे अवचटे लिळाची नासिली ऐशिया काजा लागी. म्हणजे ज्ञानोबरायने त्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगत असताना या 6 ओव्यांमध्ये अख्खा दशमस्कंद आणला. विठाला विठाला इथं जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले? उगवी अनेकाचे कोडे.
आणि कोणते कोणते कोडे कसे कसे निवृत्त केले त्याचं उत्तर ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये देतात. म्हणून मी कायम सांगत असतो, गाथा हा भाऊ आहे आणि ज्ञानेश्वरी ही बहीण आहे. अभंग सोडवण्याकरता ओव्या लागतात आणि ओव्या सोडवण्याकरता अभंग लागतात. विठाला विठाला म्हणून परमात्मा एकाच्या कैवार घेऊन येतो आणि अनेकाचे काम करून निघून जातो. म्हणून ते प्रयोजन कसे आहेत, काय आहेत त्याचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अभंगामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. म्हणून परमात्मा एका करता येतो आणि अनेकाचे काम करून निघून जातो. ही जगामध्ये परमात्म्याचे अवताराचे प्रयोजनाचं रहस्य जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आम्ही असं तसं नाही सांगितलं, तर गर्जना करून वर हात करून सांगितलं. अभंगाच्या पहिल्या उभारिला हात जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात. उभारिला हात जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात परमात्मा एकाच्या कार्य करता येतो आणि अनेक कार्य करून निघून जातो. हे आम्ही जगाला सांगतो, पण कसं? हात उभारून करून सांगतो. कारण एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असेल तर ते मूळमूळ करून नाही चालत, मूळमूळ आवाजात नाही, ती गर्जना करूनच सांगावं लागते. 18व्या अध्याय जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर धृतराष्ट्राने संजयाला विचारलंय, संजया सांग बरं, या कुरुक्षेत्रावरती माझे आणि पांडूचे पोरं युद्ध करता गेलेत, त्यांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये कोणाला विजय प्राप्त होईल सांग. ते तर पांडव आणि माझे गेले असं ते व्याजे झुंजाचेनी युद्ध करता त्या ठिकाणी ते गेलेत, पण कुणानी काय प्रताप केलाय, कोण कसं युद्ध करताय जरा मला सांग. त्या धृतराष्ट्राला असं वाटलं संजय माझा सेवक आहे, कारण आमच्या पक्षामध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्वचे वय संवरी असे वीर असल्यामुळे कदाचित माझ्या दुर्योधन नावाच्या पोराचे जास्त प्रताप असतील. अर्जुनापेक्षाही जास्त माझा दुर्योधन प्रताप गाजवत असेल, भीमापेक्षा जास्त माझा दुर्योधन प्रताप गाजत असेल. म्हणून धृतराष्ट्राला असं वाटलं दुर्योधनाचे प्रताप अधिक आहेत असं संजय सांगेल. म्हणून संजयाला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, सांग बरं संजया, या युद्धामध्ये जैत कुणाला प्राप्त होईल? त्यावेळेला संजयाने सांगत असताना संजय असं नाही म्हणला की पांडवांचा विजय होईल, कारण पांडवांचा विजय होईल म्हणून सांगावं तर हा धृतराष्ट्र म्हणजे कौरव पक्षाचा बाप आहे ना, याला राग येईल, हा नोकरीहून आपल्याला काढून टाकेल, आपला संसार उघड्यावर येईल, म्हणून त्यांनी तसं नाही सांगितलं. त्यांनी सांगत असताना असं वर्णन केलं. ज्ञानोबा काय वर्णन करतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. ज्ञानोबाने पुष्कळ वर्णन केलंय. आणि तिथं शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात, जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि ज्या ठिकाणी अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय प्राप्त होणार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्री विजय भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ही माझी नीती, हे माझं मत आहे. आणि हे मत सांगत असताना त्यांनी असं नाही सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, असं नाही. आयसे उभवून आयसे गाजून बाहे उभविले त्याने. ज्ञानोबा म्हणतात हे सांगत असताना त्यांनी हात वर केले आणि हात वर करून गर्जना करून सांगितलं, धृतराष्ट्र महाराज, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर ऐका, तुमचा व्यासावर जर विश्वास, व्यासाचे नि साचे धीरे मन तुमचे, व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा निश्चय असेल आणि व्यास त्रिकालदर्शी असतील असं जर तुमचं ज्ञान असेल तर व्यासाने सुरुवातीलाच सांगितलं होतं, धृतराष्ट्रा जर युद्ध जर झालं तर तुझ्या कुळाचा नाश होईल आणि विजय पांडवांचा होईल. म्हणून संजयाला ज्यावेळेला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला त्यावेळेला संजयाने हात वर करून सांगितलं, व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा निश्चय विश्वास असेल तर विजय मात्र अर्जुनाचा आणि कृष्णाचाच होणार आहे. तिथं जसं त्यांनी गर्जना करून हे मग ठामपणे सांगितलं, तसं या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही हात वर करून सांगतो. उभविला हात जगी मिरविली ही मात, जगी जाणविली ही मात. जगाला आम्ही ही गोष्ट जाणून देतो. काय? देव बैसले सिंहासने आल्या याचका पुरेधनी. हे परमात्मा अवताराला आले कशा करता आले? तिसऱ्या चरणामध्ये आपण पाहिलं. आणि आल्याच्या नंतर हे करतात काय? सिंहासनावरती बसतात आणि बसल्याच्या नंतर जेही कोणी त्यांच्या दर्शना करता येतील त्या सगळ्यांच्या इच्छा ते पूर्ण करतात. विठाला विठाला ज्ञानेश्वरी संदर्भामध्ये ज्ञानोबा म्हणले की नाही, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. या ज्ञानेश्वरीचं गीतेचं चिंतन जो व्यक्ती जी अपेक्षा करून करेल त्याची ती इच्छा पूर्ण होऊन जाईल. का? कारण या गीतेला आणि या ज्ञानेश्वरीला वरदानच असं प्राप्त झालेलं आहे, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, किंवा येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वरी आणि गीतेचं चिंतन तुम्ही जी अपेक्षा करून कराल ती इच्छा तुमची पूर्ण होते. तसा हा जो परमात्मा आहे सिंहासनावरती बसलेला आहे, पांढरपुरामध्ये तो बसलेला आहे. आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, जे जया पाहिजे ते
भक्ती मुक्ती फुकाचसाठी म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे. म्हणून तर महाराजांनी काय वर्णन केलंय, जरी तू सुखाकरता तरमळ करत असेल ना बाबा, तर तू एक वेळा पंढरपूरला गेलं पाहिजे. सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरपुराशी जाय किंवा पंढरीशी जाय एक वेळ. कशा करता? जो जी इच्छा करून पंढरपूरला जातो, त्या सिंहासनावरती विटेवरती उभा असणारा परमात्म्याला पाहतो, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन जातात. अरे साधे वारकरी गेल्याच्या नंतर त्यांच्या इच्छा पूर्ण होतील याच्यात नवल नाही. किती पापी खष्ट दुष्ट नष्ट चांडाळ तो जरी पंढरपूरला गेला आणि त्या परमात्म्याचं जर तोंड जर त्यांनी पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, एवढं वर्णन त्याचं केलेलं आहे. त्याचं मुख पाहायला जर नाही मिळालं वारीच्या गर्दीमुळे तर कळस पहा, सांगून आलो, कळस पाहिल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होतो. आणि एखाद्या व्यक्तीने नुसतं मंदिराची पाठ जरी पाहिली तर नामदेव महाराज वर्णन करतात, पाहता राऊळाची देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360 तीर्थ पंढरपुराचं नुसतं पाठ पाहिल्याच्या नंतर मिळतं. म्हणजे पंढरपुरामध्ये जाऊन देवाचं दर्शन जरी केलं तरी कोटी ब्रह्महत्या जातात, त्याच्या कळसाचं दर्शन केलं तरी कोटी ब्रह्महत्या जातात, आणि त्या पंढरपुराच्या मंदिराची पाठ जरी पाहिले तर 360 तीर्थ घडतात. अशा त्या पंढरपुरामध्ये त्या सिंहासनावरती परमात्मा बसलेला आहे. कशा करता? आल्या याचका पुरी धनी. जो याचक ज्या ज्या इच्छेने येतो त्याची ती इच्छा पूर्ण करतो. का? कारण देव तेवढा उदार आहे. पुन्हा विषय तोच येतो, बाप उदार देव अपरिमित. परमात्म्याची भक्ती नामस्मरण करणाऱ्याला परमात्मा मोक्ष दिली याच्यात नवल नाही हो. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, ज्ञानेश्वरी पुष्कळ मोठा विचार आहे, पण माझ्याकडे वेळ संपलेली माझी, फक्त ओव्या उच्चार करतो आणि पुढे निघून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात, तुवा सनकादिकाचे ने माने सायुज्य सौरसू दिधला पुतले जे विषयाचे निस्तन पाने. अरे जे कीर्तन प्रवचन ऐकतात, सांगतात, चिंतन करतात, नामस्मरण करतात, गळ्यामध्ये माळ घालतात, समाजसेवा करतात, आईवडिलाची सेवा करतात, शुद्ध परमार्थ करतात, परमात्मा त्यांना मोक्ष दिला याच्यात नवल नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, परमात्म्याला मारण्याकरता जी पूतना आली त्या पूतनेला सुद्धा परमात्म्याने मोक्ष दिला. कोणता? जी गती परमात्म्याने सनकादिकाला दिली, जी गती परमात्म्याने आपल्या आईला दिली, ती गती परमात्मा त्या पूतनेला देतो. एवढा उदार जगात कोण आहे सांगा? विठाला 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 विठाला. या जगामध्ये उदार जर कोणी असेल तर एक परमात्मा, या जगात उदार जर कोणी असेल तर ते संत, आणि या जगात उदार जर कोणी असेल तर ते आपले श्री गुरु असतात. हे तीनच लोक आपल्याला उदार दिसतात. बाकीचे लोक आपल्यावरती औदार्य दाखवतात, पण त्यांचं औदार्य म्हणजे आपल्याला ब्लॅकमेल करण्याकरता असतं. हो, त्यांचं औदार्य म्हणजे साधं नाही, एकदा खाऊ घालायचं ना 1000 वेळा उचकणं द्यायचं. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबाराचं वर्णन कसं केलं? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. ही संतांचं औदार्य झालं. आणि श्रीगुरूचं, श्रीगुरु सारेखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबाराय म्हणतात, मला श्रीगुरूंचं औदार्य प्राप्त झालं म्हणून तर मी भगवद्गीतावरती ज्ञानेश्वरी सारखी टीका करू शकलो. नाहीतर समुद्र 7 समुद्र अमृताने भरता येतील, आखे झाडं तुम्हाला कल्पतरू करता येतील, आखी पृथ्वी तुम्हाला सोन्याने मडता येतील, पृथ्वीवरले सगळे दगड तुम्हाला चिंतामणी करता येतील, आकाशातल्या सगळ्या चांदण्या तुम्हाला चंद्र करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. आणि ज्ञानोबारायांनी तो करून दाखविला. सातायो सागराते सोपे भरिता अमृते द्वार नव्हे ताराते चंद्र करिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. आणि ज्ञानोबाराय ते गीतार्थाचं वर्म मराठी भाषेमध्ये निवडून दाखवतात. का? ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्यावरती गुरुची कृपा आहे म्हणून. तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपुनो हे. आणि ती अपार माती आहे. ज्ञानदेव म्हणे माझ्यावरती अपार आहे, त्या श्रीगुरूंचं औदार्य मला प्राप्त झालं म्हणून मी ज्ञानेश्वरी ग्रंथ करू शकलो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले केले गेले नेले या क्रियापदावरनं निवृत्तीनाथ महाराजांचं औदार्य आपल्या लक्षात येतं. देवाचं औदार्य, संतांचं औदार्य, गुरुचं औदार्य. का? तेवढे ते उदारच आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हात वर करून सांगतात की बाबा परमात्मा आला एका कार्याकरता अनेक कार्य करून निघून गेला. अभंगाचं 3रं चरण. आणि हा जो परमात्मा सिंहासनावरती येऊन बसला कशा करता? सगळ्या लोकांना सुख समाधान देण्याकरता, कारण तो औदाराचा दाता आहे म्हणून. ज्ञानोबाराय वर्णन करतात, हागा राजसुयागाच्या सभासदे देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजी लासी ऐशिया अपराधी या शिशुपाळा आपण पे ठाव दिदला गोपाळा त्या उत्तान चरणाच्या बाळा ध्रुवपदी चाडतो वनाला याजीसाठी बैसावया पितियाच्या ओसंगी की तो चंद्र सूर्य परिस जगी श्लाघ्यू केला. एवढं औदार्य या जगाच्या पाठीत कुणाकडे असेल तर ते फक्त परमात्म्याकडे. विठाला 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 विठाला. म्हणून ज्ञानोबाराय वर्णन करतात, बाप उदार देव अपरिमित याचक स्वेच्छा सदोदित. आणि काय देतो?
असे सहस्त्रवरी देत कैवल्य आपुले. आणि इथं दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणलं? देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. आणि तिथे काय म्हणतात? बाप उदार देव अपरिमित. याचक स्वेच्छा, याचकाची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करणाऱ्या जगाच्या पाठीवर फक्त परमात्मा आहे. आणि तो परमात्मा विटेवरूपी सिंहासनावरती योगे 28 विटेवरी उभा वामांगे रुक्माई दिशे दिव्य शोभा. असा तो परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा जो परमात्मा कशा करता जन्माला आला त्याचं प्रयोजन मी तुम्हाला सांगितलं. तो परमात्मा सिंहासनावरती का बसलेला आहे त्याचंही प्रयोजन मी तुम्हाला सांगितलं. आणि हे प्रयोजन सांगत असताना माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका दोही ठाई तुका नाही पडू देत चुका, असाही अर्थ करता येतो. किंवा दोही ठाई म्हणत असताना परमात्मा निर्गुण स्वरूपातून सगुण साकार झाला की नाही, ती वेळी आपुल्याची नी काय वारे मी साकार होऊनी अवतरे आणि अज्ञानाच्या अंधारे गिळून झाली. मग निर्गुण स्वरूपातून परमात्मा सगुण साकार झाला म्हणजे निर्गुण स्वरूपाला काय न्यूनत्व आलं का? नाही. जरी तो सगुण साकार झाला तर निर्गुण स्वरूपाला न्यूनत्व येत नाही. आणि ज्यावेळेला सगुण साकार विग्रहाचं कार्य होतं त्यावेळेला तो परमात्मा जातो कुठे? पुन्हा मूळ स्वरूपामध्ये जातो तो. मग पुन्हा ते स्वरूपामध्ये परमात्मा लीन झाल्याच्या नंतर पुन्हा ते सगुण स्वरूप नष्ट होऊन जातं असं नाही, तिथं चुकी होती असंही काही नाही. तर राम आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतं, रामचंद्र प्रभूचा अवतार कार्य होऊन गेल्याच्या नंतर समर्थाला पुन्हा राम रूपात दर्शन दिलं की नाही? दिलं. किंवा कृष्ण रूपामध्ये हनुमंतरायाला पुन्हा राम रूपामध्ये जन्म दिला की नाही, दर्शन दिलं की नाही? म्हणजे दोही ठायामध्ये परमात्मा निर्गुणातून सगुण झाला तर निर्गुणामध्ये काही बदल होत नाही. आणि कार्य संपल्यानंतर पुन्हा सगुण स्वरूप निर्गुणामध्ये गेला तर त्या सगुण स्वरूपामध्ये बदल होत नाही. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका, असं चिंतन आपल्याला करता येतं. यथामती यथा अवकाश या अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. खरं जर पाहिलं तर ही सेवा परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय ज्यांच्याकडे आम्ही शिकतो अशा आमच्या गुरुवर्यांची होती. मग तुम्ही म्हणाल तू का केली? फक्त शरीर बदललं, माझ्या आतमध्ये बसून तीच बोलली विठाला विठाला विठाला. हो, ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जुन्या काळामध्ये गणपतीचा जे उत्सव असायचा ना, जुन्या काळातला सांगतो, आता नाही. आता काय काय खेळ येते ते सांगायची मला गरज नाही. आमका फेम तमकी फेम आमकी चित्रपटाची सृष्टी काय काय कोण कोण येते. पण जुन्या काळामध्ये गणपती नवरात्रामध्ये खेळ करणारे लोक यायचे बघा. ते काय करायचे? आपल्या बोटाला धागे बांधायचे बारीक आणि ते धागे खाली त्या कळपुतलीला बांधायचे आणि ते बोट हलवायचे. खालच्या बाहुल्या नाचताना दिसायच्या. लोकांना असं वाटायचं बाहुल्याच नाचायला लागल्यात काय की, पण त्या बाहुल्या नाचत नसायच्या. ते बोट हलवणारा सूत्रधार वेगळा असायचा, पण तो सूत्रधार लोकांना दिसायचा नाही, फक्त बाहुल्या दिसायच्या. लोकांना असं वाटायचं बाहुल्या नाचतात. तसं या ठिकाणी मी तुम्हाला बडबड करताना दिसलो असेल, पण मला नाचविणारा सूत्रधार, मला नाचवणारे सूत्रधार हे गुरुवरे बाबा समोर बसलेले आहेत. ओवी सांगू का तुम्हाला? ज्ञानोबराय वर्णन करतात, साये खिडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले तैसे माते दावीत बोले स्वामी तो माझा. ज्ञानोबराय म्हणतात साय खेड्याचं बाहुलं जे आहे ते नाचताना दिसतं, पण त्याला नाचवणारा सूत्रधार वेगळा आहे ना. तसं ज्ञानोबराय बोलतात, मी तुम्हाला बोलवताना दिसत असेल परंतु मी बोलत नाही, माझ्या आतमध्ये बसून माझे निवृत्तीनाथ महाराज बोलत आहेत. तसं 1-1.5 तास ही जी बडबड केली ही मी केलीच नाही, माझ्या आतमध्ये बसून बाबांनी केली. मग तुम्ही म्हणाल बाबांची सेवा होती तर तू का केली? त्याचं कारण असं आहे, बाबा तिकडे पारनेरला एक मूर्ती प्राणप्रतिष्ठेलाच गेली होती. तिकडे सुद्धा जशी तुमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे तशी तिकडे पारनेरला एक मोठी प्राणप्रतिष्ठा होती. वेळेत तिकडनं निघाले, परंतु येत असताना माझ्यामध्ये ट्रॉफिक लागलं. आणि आता सध्या ट्रॉफिकचा किती मोठा समस्या आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही शहरामध्ये राहणारे लोक आहेत. एका जागेवरती 1-1 तास गाडी थांबते. तिकडे शिक्रापूरला ट्रॉफिक लागल्यामुळे बाबा वेळेवरती येऊ शकले नाही. आणि तुमचे हाल होऊ नयेत, सगळे कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावेत म्हणून बाबांना ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला बाबांनी सांगितलं तू सेवा कर. अंग थरथर कापत होतं, कारण इथं सेवा करण्याकरता हे जे दिसतात ना हे सगळे गायक आणि टाळकरी नाहीत बरं, हे एकापेक्षा एक विद्वान लोक आहेत ही सगळी. परंतु बाबांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेवरून या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. म्हणून बाबाच्या कृपेने या अभंगावरती जे चिंतन झालं ते बाबाच्या चरणी. आणि या वास्तूची अधिष्ठात्री देवता ज्यांची प्राणप्रतिष्ठा या मूर्तीमध्ये आज झालेली आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आणि एक सूचना आहे महत्त्वाची, मी जिथेही कुठे कीर्तनाला जात असतो ना त्यावेळेला मी मुद्दाम काही ग्रंथ घेऊन जात असतो बरं का. त्याचं कारण असं आहे, लोक कीर्तन ऐकतात पण काय होतं, हसवणारे कीर्तनकार आलं की लोक म्हणतात लई छान कीर्तन झालं. आणि एखाद्या कीर्तनकाराने अभंगावरती चिंतन केलं तरी लोक म्हणतात छान कीर्तन झालं. बाबाच्याच भाषेत बोलायचं जर झालं तर येडीला सासरही सारखं आणि माहेरही सारखंच. परंतु कीर्तन ऐकून लोक सुधारतील किंवा न सुधारतील हा आता चर्चेचा आणि विचाराचा मुद्दा आहे. परंतु पुस्तक वाचलं की मी एका व्याख्याताचं वाक्य ऐकलं होतं, पुस्तक वाचलं की माणसाचं मस्तक शांत होतं. म्हणून परमपूज्य आदरणीय बाबांनी या महाराष्ट्रामध्ये काही संत होऊन गेले बघा, फार मोठे दिव्य अनुभूती संपन्न महापुरुष.
परमपूजनीय अखंडानंद स्वामी असतील, परमपूजनीय रामानंद स्वामी असतील, परमपूजनीय महेश्वरानंद स्वामी असतील, या सगळ्या महात्म्यांनी बाबांना आज्ञा केली की आमचं वाङ्मय हिंदीमध्ये आहे आणि हे हिंदीतलं वाङ्मय मराठी भाषेतल्या लोकांना ते कळालं पाहिजे, म्हणून तुम्ही आमच्या ग्रंथाचा अनुवाद करा. त्या लोकांनी आज्ञा केली म्हणून बाबांनी हे ग्रंथ अनुवाद केले. आणि तो अनुवाद जसं ज्ञानोबरायांनी गीतेचा अनुवाद मराठीत ज्ञानेश्वरी केला, तसा बाबांनी 40 ग्रंथाचा अनुवाद हिंदीतल्या मराठीमध्ये केला. आणि त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मी जिथे जाईल तिथे ते ग्रंथ घेऊन जात असतो. न जाणे एखादा ग्रंथ एखाद्या व्यक्तीने वाचला आणि त्याच्या विचारामध्ये जर परिवर्तन झालं तर त्या व्यक्तीचं जीवनाचं कल्याण होऊ शकतं. बाबांच्या मुखातून पहिल्या दिवशी सांगितलेली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एक व्यक्ती आत्महत्या करायला निघाला, कारण त्याला जीवनामध्ये प्रश्नच एवढे पडले होते. तो आळंदीला आला आणि आळंदीला आल्याच्या नंतर तो बाबाच्या पाया पडला आणि म्हणला मला आत्महत्या करण्याचे विचार येतात. बाबांनी त्याला एक हा ग्रंथ दिला, त्याचं नाव आहे जीवन एक यात्रा. त्याने तो ग्रंथ वाचला आणि तो म्हणला बाबा हा ग्रंथ वाचल्यापासून माझ्या अंतःकरणातले आत्महत्याचे विचारच पळून गेले. जर एक ग्रंथ वाचल्याच्या नंतर जर एक व्यक्ती वाचत असेल तर असे 40 ग्रंथ बाबांनी निर्माण केले आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून करत असतो. म्हणून जिथे मी कीर्तनाला जातो तिथं तो ग्रंथ घेऊन जात असतो. इथं येत असताना मी हा जीवन एक यात्रा ग्रंथ घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या सुनांना, आपल्या पोरांना, आपल्या नातलग लोकांना कसं जीवन जगावं याची टिप्स या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. हा ग्रंथ तुम्ही जेव्हा वाचाल याच्या पाठीमागं आमच्या जी संस्था आहे ती काय फार म्हणजे संस्था म्हणजे काय जागा बिगा असं काही नाही आमचं, परंतु इथं पाठीमागं नंबर दिला आहे. हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर नक्की तुम्ही त्या ग्रंथावरती फोन करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवाल. असा सुंदर ग्रंथ या ठिकाणी मी घेऊन आलो आहे. याची किंमत फक्त 50 रुपये ठेवलेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगून जातो, हा काय आमचा धंदा नाही आहे, हे केवळ फक्त ज्ञानाच्या प्रचाराने प्रसाराचं कार्य आहे. तुमच्याकडनं हे 50 रुपये घ्यायचे, पुन्हा दुसरे ग्रंथ छापायचे आणि पुन्हा दुसऱ्या लोकांना नेऊन द्यायचे, एवढाच हा उद्देश आहे. म्हणून हा ग्रंथ मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. थोडे ग्रंथ 5-50 ग्रंथ मी आणलेले आहेत. सर्वांना विनंती आहे घरी जात असताना हा ग्रंथ घेऊन जा, कारण शब्द हेच खरं आपलं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने असं जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं. म्हणून सर्वांना विनंती आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाकरता आलात तर त्या परमात्म्याचेच विचार असणारे हे ग्रंथ, ते ग्रंथ आपल्या घरी घेऊन जा, आपल्या मुलामुलींना वाचायला लावा आणि वाचून झाल्याच्या नंतर घरामध्ये तसाच न ठेवता कुणाला तरी दान म्हणून द्या. त्या दानाचंही पुण्य तुम्हाला प्राप्त होईल एवढी विनंती करतो. झालेली सेवा पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरु डॉक्टर बाबांच्या उपस्थित तुम्हा सर्व श्रोते मायबापाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि श्रीकृष्ण मंडळ बरोबर ना, श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलस्थापना हा त्रिवेणी संगम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये या कीर्तनाच्या माध्यमातून सुस्नात होण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं. पुन्हा एकदा या मंडळाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं असेल त्यामध्ये बहुमूल्य देणगी ज्यांनी दिली असे महेशदादा या नगरीचे आमदार महेशदादा लांडगे, त्याचप्रमाणे निलेशजी मधुकर नेवाळे या उदार दात्यांनी भरघोषपणाने या ठिकाणी देणगी दिली. आणि काही लोकांनी आपापल्या योग्यतेनुसार जसं ज्याला घडेल तशा पद्धतीने देणगी दिली. आणि त्या देणगीचं स्वरूप त्या लोकांच्या अंतःकरणाचं प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. फक्त विनंती आहे, आता मंदिर झालंय तर वेळेवर त्याची पूजा करा, वेळेवरती तिथं दर्शनाला जा, त्याची स्वच्छता राखा, त्याचं पावित्र्य राखा, ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, हरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले पुरी देवा कोडे उत्तरे, क्षमा करा महाराज तो हा नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान